नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पापडीच्या शेंगांची सुक्की भाजी. हे बघा, ही पापडीची शेंग अशी असते. हिची ना बटाट टाकून सुक्की भाजी ना एकदम मस्त होते. ती आज आपण बनवणार आहोत. तर शेंगा कशा साफ करायच्या आहे ते तुम्हाला मी दाखवते. हे बघा, असं डेकाट तोडून घ्यायचा आणि असं खेचायचं, म्हणजे साल असते ती अशी निघून जाते. कारण त्याची शेड असते ना, ती आपल्याला काढायची असते. हे बघा, ह्याच्या शेंगा असतात ना, या अशाच कवळ्या असतात. त्याच्यामध्ये दाणे सुद्धा असे छोटे छोटेच असतात, मोठे नसतात. तर आपल्याला असे हातानेच तोडायचे. हे बघा, सहज तुटतात. आणि हाताने तोडले ना की त्याच्या शेडी वगैरे ते आपल्याला व्यवस्थित अशा काढता सुद्धा येतात. हे बघा, अशा प्रकारे एकदम कवळ्या कवळ्याच आहेत त्या शेंगा. आणि अशा आपल्याला या तोडून घ्यायच्या. आता सर्व शेंगा मी अशाच आता कट करून घेणार आहे. हे बघा, इथे मी शेंगा कट करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये एक बटाट सुद्धा आहे बघा, बारीक असा कट करून घेतलेला आहे. आता आपण याची मस्त अशी सुक्की भाजी बनवणार आहोत. चला आता सुरुवात करूया. ते बघा, इथे आपण कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मोहरी छान अशी तडतडून द्यायची आपल्याला. त्यानंतर जिरे, थोडंसं हिंग. आता इथे एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. कांदा आपल्याला छान असा गुलाबी होईपर्यंत छान असा तळून घ्यायचा याच्यामध्ये. हे बघा, इथे आपला कांदा आता व्यवस्थित झालेला आहे. आता याच्यामध्ये टाकते मी एक टोमॅटो आपल्याला याच्यामध्ये असं सॉफ्ट होऊन द्यायचं आहे. थोडा परतून घेणार आपण. ही जी भाजी आहे ना, ही तुम्ही टिफिनसाठी सुद्धा नेऊ शकता. एकदम मस्त सुक्की भाजी होते याची. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हळद, त्यानंतर गरम मसाला. थोडं मिक्स करून घेऊया. गॅस आपल्याला थोडा कमी करायचा आहे. आणि आता इथे टाकते मी 1 चमचा घरगुती मसाला. आता मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त टाकू शकता. बघा, छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये भाजी घालून घेणार आहोत. हे आपल्याला पहिले व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. बघा, इथे आपला भाजी आपण मिक्स करून घेतलेली आहे. आता आपल्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मिक्स करून घेऊया. पाहू शकता, मस्त दिसते एकदम भाजी. आणि ही ना टेस्टला एकदम भारी लागते एकदम. त्यानंतर आपल्या याच्यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा घालून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवून आपण याच्यावर थोडंसं झाकणावर सुद्धा थोडंसं पाणी ठेवणार आहोत. हे बघा, इथे आपले 7-8 मिनिटं झालेली आहेत. पाहू शकता तुम्ही, मस्त वास सुटला एकदम. आणि बघा, आता आपली भाजी रेडीच झालेली आहे, कारण की जास्त वेळ नाही लागत भाजी शिजण्यासाठी. हे बघा, पहिला आपण बटाटा चेक करून बघणार आहोत शिजलाय का. हे बघा, इथे बटाटा सुद्धा आपला शिजलेला आहे आणि भाजी पण मस्त अशी आता शिजलेलीच आहे.
आता मी इथे घेतलेलं आहे ओलं खोबरं, हे मी याच्यामध्ये घालते. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, नंतर मी इथे चवीसाठी थोडीशी साखर घालते. साखरच्या ऐवजी गूळ सुद्धा तुम्ही इथे घालू शकता, आणि जर तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही नाही घातलं तरी चालणार आहे. आणि इथे मी खोबरं टाकले ओलं, तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण सुद्धा याच्यामध्ये घालू शकता, तरी सुद्धा चालणार आहे. मस्त होते भाजी. पण मला असं ओलं खोबरं टाकलेलं आवडतं, त्यासाठी मी असं घातलेलं आहे. आता ही भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे छान अशी. आणि आता आपण याच्यामध्ये खोबरं घातलेलं आहे, त्यासाठी पुन्हा आपल्याला एक 2-3 मिनटं आपल्याला ही पुन्हा आपल्याला झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घ्यायची, कारण की याच्यामध्ये थोडंसं पाणी पण आहे, तर ही भाजीसुद्धा सुकली जाईल. आता आपण झाकण ठेवूया आणि एक 2-3 मिनटं आपण ठेवूया. आपली एक 2-3 मिनटं झालेली आहेत. मस्त अशी भाजी आता आपली इथे तयारच झाली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि याच्यामधलं पाणी सुद्धा आता पूर्णपणे आता आटलेलं आहे. मस्त अशी भाजी आपली तयार झाली आहे. आता याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत. तर इथे आपली मस्त टेस्टी अशी पापडीच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता, जितकी भारी दिसते ना तितकीही मस्त झालेली आहे एकदम. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.